हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका. आपल्या नवीन प्रवासाच्या पहिल्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सध्या मी आहे पनवेल स्टेशनला. आपण आपल्या नवीन प्रवासाची सुरुवात ही कर्नाटकामधून करतोय. तर मला जायचंय पनवेल टू मडगाव. आम्ही ऍक्च्युली पुण्याहून पनवेलला कालच आलो होतो. आता सकाळचे 7:30 वाजतायत, तर 7:45 पर्यंत ट्रेन येईल. अँड दिवसभराचा प्रवास आहे असा. तर संध्याकाळी आम्ही मडगावला पोहोचू, पण मडगाव टू परत पुढे आम्हाला प्रवास करायचा आहे. तर बघूया आजचा हा प्रवास. आणि आपला नवीन प्रवासाचा हा पहिला दिवस आहे. इथून पुढे 15 दिवस आम्ही कर्नाटकात असू. तर खूप एक्सायटेड आहे मी ऑलरेडी. चला 35, 38 पुढच्या सीटमध्ये आलो आता ट्रेनमध्ये. ट्रेन संपली आहे. वरचे 2 सीट आहेत आमचे, 35 आणि 38. अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झाली. संध्याकाळचे 6:45 झालेत. ट्रेन टाईम होता 5:10 वाजता. संध्याकाळी 5:10 वाजता मडगावला ट्रेन पोहोचणार होती, पण आता 7:45 वाजले. आम्ही अजून पण मडगावला पोहोचलोच नाही. मडगाववरून अजून आम्हाला पुढे जायचंय, पण खूप उशीर झालाय. बघू आता, काही ऑप्शन नाही आहे. मडगावला उतरून तिथून परत आम्हाला बस पकडायची आहे. फायनली संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही पोहोचलोय मडगाव स्टेशनला. इथून आम्ही बाहेर आलो होतो ऑलमोस्ट, आणि आम्हाला जायचंय बस स्टँडला. तर बघूया आता. इथे बघितलं होतं तर मडगाव स्टेशनवरून मडगाव बस स्टँड आहे 4 किलोमीटरवर. सो लेट्स सी. आम्ही इथं एका आंटीला विचारलो, इथून बस स्टॉप आहे, त्याचं नाव आहे कदंबा बस स्टॉप. तर आता आम्ही स्टेशनवरती आहे. स्टेशनवरून 3 किलोमीटरवर आहे कदंबा बस स्टॉप, जे की जातं आम्हाला जिथे जायचं त्या डेस्टिनेशनला. सो येस, आता कदंबा बस स्टॉपच्या शोधात आहे आम्ही. लेट्स सी. ऍक्च्युली त्या आंटी म्हणलं की ट्रेन होती, पण आमची ट्रेन लेट झाली म्हणून ती ट्रेन आधी गेली. नाहीतर मग मडगाववरून त्या डेस्टिनेशनला एक ट्रेन होती. हे सध्या आहे आजूबाजूचे मडगाव गावचं संध्याकाळचे व्ह्यू. संध्याकाळचं आता एक्झॅक्ट 7 वाजतो. सो तशी टुरिस्ट लोकांची खूप गर्दी आहे इथे. सगळे बाईकसाठी, कारसाठी रेंटल पाहिजे का मागे लागलेत. राईट, आम्ही चालतोय आता. इथून पुढे परत कोणाला तरी विचारू. कदंबा बस स्टॉप. ऍक्च्युली आम्हाला इथे एक बस भेटली आहे. जी बस इथली लोकल बस आहे आणि ही जाते मडगावच्या मेन बस स्टॉपला. तिथून आम्हाला ती पुढच्या डेस्टिनेशनचं बस मिळेल. अरे बापरे, काहीतरी भांडणं झालेत लोकांचे. बाहेर काहीतरी चालू आहे. इथे नोवरी. मला आता ही बस मिळाली आहे. लेट्स सी आता पुढे कसं जायचं. इथे बसमध्ये पण एक आंटी भेटल्या होत्या, तर ते पण मराठीच बोलले. ते गोव्यात होते, पण ते बोलत होते मराठी. तर ते सांगितले की बाहेर आलेल्यांना इथले जे प्रायव्हेट गाड्या आहेत ते जास्त तिकीट घेतात, तर तू 30 रुपये दे त्यांना पर हेड. तर त्यांनी खूप मदत केली मला, आणि त्यांनी सांगितलं की शेवटचं जे आहे जिथे सगळी लोकं उतरतात तिथेच उतर. तर ते खूप चांगलं गाईड केलं मला. तर असेच जिथं जातो आपण असे लोक भेटतात आपल्याला.
आणि खूप हेल्पफुल असतात सगळीकडे लोक. परत जाताना ते मला विश करून गेले की व्यवस्थित ट्रिप करून या आणि गुड नाईट वगैरे म्हणून. तर खूप छान वाटलं मला तसं. आम्ही आता उतरलो इथे मडगाव मेन बस स्टॉपला आलोय. ते बोर्ड लावले बघते बोर्डचे. आम्हाला बस स्टॉपचं जे बोर्ड आहे ते मिळालंय, पण सध्या इथे बस नाहीये कुठलीच. लेट्स सी, आता वेट करतो बस येईपर्यंत. अँड आत्ता वाजते संध्याकाळचे 7:30. तर लेट्स सी आता किती वेळ लागेल तिथे पुढे पोहोचायला. हे असं आहे रात्रीचे मडगाव बस स्टॉपवरचे सीन्स. जास्ती बसेस नसतात इथे, तसे लोकल बस पण इथेच येते आणि बाहेरच्या स्टेट्समध्ये जाणारे बसेस पण इथेच लागतात. मी लोकल बसमधून अशा कुठल्या तरी बसमध्ये आलोय त्या डेस्टिनेशनला. एक सुद्धा बस नाही आता 7 नंतर. आणि आम्हाला एक बँगलोरकडे जाणारी बस मिळाली आहे आणि एवढ्या मोठ्या ट्रॅव्हल्स मधून आम्ही जातोय आता. तर ऑन लास्ट मोमेंटला आम्हाला एक बस मिळाली, जे की बसच नव्हती इथे, म्हणजे तिथे जायला बसच नाहीये. आणि आम्ही थोडंसं रिक्वेस्ट केलं त्यांना आणि ते म्हणले की ठीक आहे आम्ही बायपासला सोडू तिथे. तर आम्ही आमच्या एअरबीएनबी पोस्टला रिक्वेस्ट केले की ते तिथे आम्हाला पिक करायला येतील. सो लेट्स सी. ट्रेन लेट झाली म्हणून असं सी, पण स्पेशल डेस्टिनेशन अँड स्पेशल ट्रिप विथ आय थिंक सो. लेट्स सी, आता आम्हाला 9:30 तरी वाजता तिथे पोहोचायला. आणि हा आजचा पहिला दिवस आहे आमचा 15 दिवसाच्या ट्रिप मधला. आणि हे आहे आमच्या एअरबीएनबी होस्ट कॉन्टॅक्ट्स. त्यांच्याकडे चालू आहे कॉन्टॅक्ट, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर आता उशीर झाले म्हणून त्या रिस्पॉन्सिबिलिटी टू. तर ठीक आहे, आता तिथे गेल्यावर त्यांना भेटायचं. अँड दिस इज द सीन संध्याकाळचं बसमध्ये. आता वाजता रात्रीचे 19:48, 7:45. इथे बसला ईश्वर. फुल घामाघूम झालोय आम्ही. ठीक आहे, दिस इज द ट्रॅव्हल. डेस्टिनेशनच्या इथे येऊन पोहोचलो. ॲक्च्युली आम्हाला जिथे उतरायचं होतं तिथून काही ऑटो नव्हतं आमच्या, म्हणजे आम्ही जिथे राहणार होतो तिथे यायला. त्याच्यामुळे आमचे जे पोस्ट होते जिथे मी बुक केलं होतं त्यामुळे जे मालक होते तर त्यांनी स्वतः आम्हाला पिक करायला आले होते मेन हायवेला. तर त्याच्यानंतर मग त्यांच्यासोबत आम्ही आलो रूममध्ये. अँड थोडं फ्रेश झालो आणि जेवण वगैरे करून आलो. आत्ता रात्रीचे 11:15 झाले. मला खूप उशीर झाला तिथून यायला. 3 ट्रेन लेट झाली, त्याच्यामुळे पुढचं सगळंच आमचं प्लॅनच मिसकडलं. बट एनिवेज आम्ही आत्ता आहे वेळेत तसं 9:30च्या आतच येऊन पोचलो होतं. इतका पण उशीर नाही आहे, पण ठीक आहे. ते आले होते पिक करायला प्रॉब्लेम. उद्या सकाळपासून एक्सप्लोअर करायला चालू करूयात. आणि आम्ही आता जिथे आलो आहे ते प्लेस पण मी तुम्हाला सांगेल. डायरेक्ट मी बीचवरच घेऊन जाईल तुम्हाला सकाळी. सो या, असं होता आमचा आजचा दिवस. 15 दिवसाच्या ट्रिप मधला हा पहिला दिवस होता. आणि ॲडव्हेंचर हॅज बिगन.
ओके, भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अँड तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि फिरत राहा. मी उद्यापासून नवीन नवीन जागा, नवीन नवीन लोकांसोबत सगळे एक्सपिरियन्सेस मी तुम्हाला दाखवत राहील. भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. बाय.